ही नवरात्र करते घरात सासू सासरी उपाशी मारी, ती कोणत्या ग्रंथात लिहिलंय? अजिबात नाही. 9 दिवस तुम्ही नवरात्र उपवास केला, मला सांगा इमानदारीनं माता भगिनी यांच्या तुम्ही किती बाऱ्या पाया पडल्या 9 दिवसात? किती बाया पडल्या? द्या ना टाळ्या मग. आता नवरात्र उपवास करू नका असं मी म्हणणार नाही, पण घरात नवरा उपाशी मरत असेल त्या नवरात्राला काहीच अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. नवरात्र तुम्ही सवाष्ण्या घातले असाल, बरोबर आहे ना? कुमारिकाचं पूजन केलं. माझी विनंती, इथून पुढे कधी श्रीमंताची बायको घरी जेवू घालू नका. सवाष्णी जेवू घालायची असेल, मी का सांगते, मी काय गरीबाची श्रीमंताची दुश्मन नाही. ती गरीबाची बाई येते, ती भजेच काढून ठेवती, आमटीच काढून ठेवती, मला खातच नाही, मला चलत नाही, तू तशीच मर. मला नवल वाटतं गरीबाची बाई 10-10 5-5 गतुडे घास कापती, गवत तोडती, 5-5 बादल्या जनावराला पाणी पाजती, दुलडी भाकरी करती, कढाई भर कालवण करती, 10-10 15-15 लोकांचे सकाळपासून कपडे धुकती, 5-5 जणांचे डबा करती, 12-12 माणसाचं घरातलं काम करती. एखाद्या दिवशी कामाला उशीर झाला, उठायला उशीर झाला, नवरा 2 कान पटात आणतो, बिचारी कोपऱ्यात जाऊन पदर नाकाला, पदर डोळ्याला लावती, डोळे पुशीती, नाक पुशीती, पण पुन्हा कामाला लागत. ही कोण आहे? ही गरीबाची बायको आहे. श्रीमंताची बायको पहा तुम्ही, कवडीचं काम नाही, भांड्याला बाई, धुण्याला बाई, स्वयंपाकाला बाई, लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, तरी रक्त कमी, अंधारे येत्या, तू तशीच मर. दर त्याला बी मोकळं करीना बिचाऱ्याला. पिढालं एक वाक्य लक्षात घ्या, घरात जेव घालायचं असेल, जो जेवण आला त्याला जेवायचं कधी आग्रह करू नका. जो उपाशी पोटी फिरतो मायबाप, तुमच्या घरी भांडे घासणारी बाई, शेतात काम करणारी ती मजुरीन बाई, काम करणारी बाई, सकाळपासून लेकरा बाळाचं करता करता गासभर मुखात अन्न गेलं नाही जिच्या, सकाळपासून तुमच्या शेतात काम करती, खुरपीती, 2-4 लेकराची आई, त्या गरीबाच्या शेतामध्ये काम करणारे त्या शेतमजुराच्या बाईला बरोबर 12-1 वाजला, सवासणीचा टाइम झाला, तिला बोलून आणा आणि सवासणीच्या जागेवर बसा, तिला जेव घाला मायबाप. चाटून पुसून ताट खाईल ती, चाटून पुसून. आणि उरलेलं अन्न आहे ना, तिच्या लेकरांसाठी थोडंसं उरलं ना, कागदामध्ये गुंडाळून द्या. घरी नेईल ती बाई, तव्यावरती गरम करती आणि आपल्या गरीब लेकराला खाऊ घालती. ज्यावेळी ते गरीब लेकरं पोटात अन्नाचं ते कण जातात माईबाप, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतं, मुखावरती हसू असतं. त्या गरीबाच्या मुखावरचं हसू जगातला सगळ्यात मोठा नवरात्र आहे तुमचा, सगळ्यात मोठा नवरात्र. जगामध्ये माईबाप सर्वश्रेष्ठ आहे. 4 वेळी तुमच्या समोर आणि वाणीला पूर्ण विराम. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, फक्त 4 वेळा लक्षपूर्वक आहे का. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून हसताना मटकन डोळे ओले करणारी माय, सुखाचे क्षण पेलताना दुःखाचा डोंगर तिनंच पार करावा. आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. अरे 1,00,000-2 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या, कृपा 1 मिनिट शांतता, 1,00,000-2 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या, पण घमंड आहे मला, मले दुःखातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. 1,00,000-2 लाख कधी मोजते नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या, मले दुःखातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला. सारे गमप भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती रे आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप जहागीरदार आहे, पण छाती फुटेपर्यंत हा पट्ट्या जगाला सांगत फिरतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप
इमानदार आहे. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य माया मायेनं मातीतच कालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य माया मायेनं मातीतच कालवलं. कोणी म्हणतही असेल बापाला, काय रे तो कमवलं, अरे कमवेल कसा. अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही, मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. कारण उन्हाने काळवंडलेल्या माया बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या माया बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माये बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. याच माये बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील पांडुरंगा तर हा चमत्कार होऊ दे. तो मोक्ष, तो स्वर्ग तुझा तुलाच राहू दे. तो मोक्ष, तो स्वर्ग तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापांच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. तिसरी भक्ती जीवनामध्ये सांगितली माय बापाची सेवा प्रामाणिकपणे करा. आणि चौथी भक्ती सांगितली पत्नी असाल तर पतीची सेवा प्रामाणिकपणे करा. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबर काय झालं का नाही. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या. सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, पुढचे मागचे, अंधारातले उजाडातले, वाट्यावरचे, घरातले, घरावरचे, जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला त्याच्या शेजारीची शपथ. पुढच्या काय येईनीत का माझ्या येईनी, हात वरी घ्या. घेतले सर्वांनी. हरी विठोबा रखुमाई, स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती. 3 चरणाचा पुढचा अर्थ सरळ सर आपल्या समोर ठेवते. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झाले ह्याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या आणखी कोणती सेवा आहे विष्णूची. सत्य बोले मुखे ह्याची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे ह्याची विष्णूची महापूजा. जीवनात तुकोबाराय कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वरचरणी समर्पित होतेच का. तुकोबारायांनी सांगितलं कर्म प्रामाणिकपणे असेल, निश्चय जर दृढ असेल तर ते कर्म काय ईश्वरचरणी समर्पित होणार नाही. भैरवी अभंगाचं शेवट. निश्चयाचे बळ, 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 निश्चयाचे बळ. तू का म्हणे तेची फळ, तू का म्हणे तेची फळ. हेचे विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. तू का म्हणे तेची फळ, तू का म्हणे तेची फळ. हेचे विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा.
हरि को सदा जो भजे हरि को सदा वही परम पद पावेगा वही परम पद पावेगा अनुभव आए ना आए ना अनुभव अनुभव
जय हो अनुभवनो हे तुझा म्हणा महाराज अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा रे ना वा वा
वा वा वा वा अनुभव नो हे तुझा अनुभव नो हे तुझा हेच विष्णूचे महापूजा हेच विष्णूची पूजा हेच विष्णूची महापूजा हेच विषयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या झालेली कोणी सेवा उठू नका 2 मिनिटं झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पित करून भाऊ बाबांच्या चरणी अर्पित करून हरिकीर्तनाचं निमित्त म्हणजे परम आदरणीय महाराष्ट्र पोलीस खात्याचे अधिकारी आजचे सत्कार मूर्ती बळीरामजी सानप साहेब परम आदरणीय साहेबांच्या आणि सौभाग्यवती लक्ष्मीताईचा सपत्नीक सत्कार ठेवल्यामुळे आणि सत्काराचं जे निमित्त आहे साहेब पोलीस या सेवेतून सेवानिवृत्त झाले म्हणून सेवानिवृत्ती म्हणून या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त हरिकीर्तन ठेवण्यात आलं. आपण पांडुरंगाकडे प्रार्थना करूयात की साहेबांनी आपल्या आयुष्याची जी काही वर्ष समाजसेवेसाठी राष्ट्रसेवेसाठी घालवली आणि सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या हातून राष्ट्रसेवा देशसेवा धर्मसेवा गोमातेची सेवा आणि वारकरी संप्रदायाची सेवा अविरतपणे अखंडितपणे घडत राहू. आपलं आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आपल्याला उत्तम आयुरारोग्य लाभावं आणि सदैव आपल्याकडून आपल्या सर्व सानप परिवाराकडून पुढच्याही पिढीमध्ये वारकरी संप्रदायाची सेवा अखंडितपणे अविरतपणे घडत राहो अशी पांडुरंगाची चरणी प्रार्थना आणि ज्ञानोबा तुकोबारायचा भाऊ बाबांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव असाच बरसत राहो. त्यांची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावरती अशीच बरसत राहो. परम आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपारायण पुंडलिक महाराज सानप आपल्या पिताश्रींचे सुद्धा आपल्यावरती कृपादृष्टी आणि आशीर्वाद असणार आहेत. त्याचप्रमाणे साहेबांच्या कुटुंबामध्ये चिरंजीव योगेश दादा असतील, त्याचप्रमाणे शारदाताई, दुर्गाताई, रुपालीताई, त्याचप्रमाणे सुनबाई सौभाग्यवती राणीताई योगेश दादा सानप, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे संपर्क झाला संतोष भाऊ सांगळे सरपंच चिंचोली साहेबांचे पुतणे असतील आदरणीय आपल्या गावचे उपसरपंच बळीराम बबन भाऊ दादांना या ठिकाणी धन्यवाद देते. सर्वांना धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली बसा खाली बसा कीर्तन संपलं नाही खाली बसा 2 मिनिटं विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुढे वेडे वा पुढे उत्तर करा